शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी. पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती दिलासादायक बातमी. पीएम व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कधी वितरित राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसा पडणार, कधी राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबणार, डीबीटीचं बटन दाबला आहे की नाही, सविस्तर माहिती बघायला मिळेल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्या शेतकऱ्यांना पूर्ण माहिती बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट काय बघू नका, अर्धवट नॉलेज घेऊन काय जाऊ नका. व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. पीएम किसान योजनेचा 21वा आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. पीएम किसान योजनेचा 21वा व नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी आपण वाटप चालू झालेली आहे. आता पहिला टप्पा या 18 जिल्ह्यामध्ये व आता या पहिला जो टप्पा आहे तो 18 जिल्ह्यामध्ये व बाकी जे शेतकरी उर्वरित राहतील त्या बाकी उर्वरित शेतकऱ्यांना हप्ता मिळणार ते म्हणजे पुढल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणते आहेत ते 18 जिल्हे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आजपासून चालू होणार आहे. या 18 जिल्ह्यासाठी राज्य सरकार आज डीबीटीचं बटन दाबणार आहे. सविस्तर माहिती बघायला मिळेल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 18 जिल्हे. त्या 18 जिल्ह्यांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार आज डीबीटीचं बटन दाबणार आणि या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच या ठिकाणी पैसा प्राप्त होणार. जर त्यांच्या बँक खाते जर या दोन ठिकाणी असेल तर त्यांना आजच्या आज किंवा 2 ते 3 तासाच्या आत पैसा या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. कारण की या दोन बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. जर तुम्ही या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही या 18 जिल्ह्यामधून तुमची शेती असेल, 18 जिल्ह्यामध्ये तुमची कुठेही शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरलेला असाल पीएम किसान योजनेचा 21वा व नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वाटप त्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार. 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार. तो जमा दिसण्यात किती वेळ लागू शकतो? जर त्यांचं बँक अकाउंट या दोन बँकेमध्ये असेल तर त्यांना 2 ते 3 तास लागू शकतात आणि जर दुसऱ्या बँक खात्यामध्ये असेल तर त्यांना 1 दिवससुद्धा लागू शकतो. म्हणजे जर तुम्ही 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 18 यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला 1 दिवसाच्या आत पैसा मिळेल आणि जर तुमचं बँक अकाउंट या दोन बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे. कारण की या दोन बँकेतील शेतकऱ्यांना 2च तासाच्या आत पैसा या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकला जाईल. कारण की जसं इकडून डीबीटीचं बटन दाबलं जातं तसा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा टाकला जातो. डीबीटीचं बटन या ठिकाणून दाबलं की 2 तासाच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतात या दोन बँका असल्या तर. मात्र जर तुमचे दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसा असेल तर त्याला 24 घंटे सुद्धा लागू शकतो. म्हणजे 1 दिवस पण तुम्हाला तुमचे पैसे प्राप्त होण्यास लागू शकतात. तर चला सविस्तर बघूया राज्य सरकार किती रुपये या ठिकाणी टाकणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता 21वा हप्ता जाहीर झालेला आहे आणि 8वा हप्ता जाहीर झालेला आहे. आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आहे. तुम्हाला माहीतच आहे. आता या ठिकाणी राज्य सरकार तुम्हाला देणार ते 2,000 रुपये. 2,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार. ते म्हणजे 21वा हप्ता आणि 8वा हप्ता तुम्हाला मिळणार 2,000 रुपये. असे तुम्हाला एकत्रित 2 हप्ते म्हणजेच 4,000 रुपये. 2 योजनेचे पैसे एकत्रित 4,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 1 ते 2 तासाच्या आत दिसन किंवा 1 दिवसाच्या आत 24 घंटे सुद्धा लागू शकतात. जर तुमचं बँक अकाउंट या दोन बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी. तुम्हाला 1 तासात सुद्धा पैसा येऊ शकतो. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमचे हे 2 बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि जर महत्त्वाचं म्हणलं तर तुम्ही जर या 18 जिल्ह्यामध्ये येत असाल तरच तुम्हाला आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये पैसा मिळेल. पण जर तुम्ही या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत नसाल तर तुम्हाला 1ही रुपये आज मिळणार नाही. तुम्हाला 1ही रुपये उद्या मिळणार नाही. तुम्हाला मिळणार पैसा दुसऱ्या टप्प्यामध्ये. तुम्हाला ठरवल्या जाणार तुमची यादी दुसऱ्या टप्प्यामध्ये निघणार. त्या दुसऱ्या टप्प्याला 1 आठवडा सुद्धा लागू शकतो. पण दिवाळीच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मात्र पैसा मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये जरी नसाल तरी तुम्हाला दिवाळीच्या आदल्या दिवशी का होईना राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबून तुम्हाला दिवाळी गोड करण्यासाठी या ठिकाणी पैसा काही ना काही 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये टाकून देईन. तर चला सविस्तर बघूया कोणत्या हे 18 जिल्हे. या 18 जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी या
या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघू. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून टाका. तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 18 जिल्हे. पहिला जिल्हा आहे तुमचा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, जर संभाजीनगर जिल्ह्याचे जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, तुम्हाला पण लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येईल. जालना जिल्हा तसेच बीड, परभणी, सोलापूर, लातूर, धुळे, नाशिक, नंदुरबार या असे 18 जिल्हे आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी आज किंवा उद्या, आणि जर तुमचे बँक अकाउंट या दोन बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण की तुम्हाला 2 तासाच्या आत किंवा 1 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये थेट रक्कम या ठिकाणी जमा दिसू शकते. कारण की या बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. जसं राज्य सरकार इकडून डीबीटीचं बटन दाबलं की तसा तुम्हाला पैसा या ठिकाणी 1 ते 2 तासात येऊन जातो. पण जर तुमचं बँक अकाउंट दुसरं असेल तर तुमच्यासाठी मग थोडा उशीर होऊ शकतो. तुम्हाला 24 घंटे सुद्धा लागू शकतात. तर चला बघूया कोणते आहे ते जिल्हे, समोरचे जिल्हे कोणते आहे. जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची म्हणता येणार नाही, अत्यंत दिलासादायक बातमी. जर तुम्ही परभणीचे शेतकरी जर तुम्ही असाल, परभणीसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी, तुम्हाला 4,000 रुपये थेट रक्कम या ठिकाणी राज्य सरकारमार्फत जमा होणार तुमच्या बँक खात्यामध्ये. थेट 24 घंटेच्या आत किंवा 2 घंटेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. तुम्हाला बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसा येऊ शकतो. तर चला सविस्तर समोरचा जिल्हा बघूया आणि त्या 2 बँका बघूया कोणत्या आहेत त्या 2 बँका, ज्या 2 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. जर तुमचं बँक अकाउंट या 2 बँकामध्ये असेल तर तुम्हाला 2 तासाच्या आत पैसा या ठिकाणी येऊ शकतो, ते पण 2 योजनेचा एकत्रित. आणि जर तुमचे दुसरे बँक अकाउंट असेल, दुसरे कोणतेही असेल तर तुम्हाला 1 किंवा 2 दिवस म्हणजे 24 घंटे, जास्तीत जास्त 24 ते 25 घंटे लागू शकतात. पण जर तुमचे हे 2 अकाउंट असेल, 2 बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी, अत्यंत दिलासादायक बातमी समोर येऊ शकते. कारण की तुम्हाला 2च तासाच्या आत पैसा जमा तुमच्या बँक खात्यामध्ये दिसू शकतो. तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 2 बँकी. समोरचे जिल्हे बघूया. समोरचा जिल्हा होणार आहे परभणी. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी येणार आहे. कारण की तुम्हाला 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. तर चला सविस्तर समोरचा बघूया सोलापूर. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची म्हणता येणार नाही, अत्यंत दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित 4,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये टाकता येईल. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. जर तुमचं बँक अकाउंट या 2 बँकेमध्ये असेल, जर तुमचं बँक खातं या 2 बँक खात्यामध्ये असेल तर तुम्हाला 2 तासाच्या आत पैसा येणार. तर चला महत्त्वाची अपडेट आता बघूया कोणत्याही 2 बँक अकाउंट, ज्या 2 बँक अकाउंटमध्ये खूप फास्ट पैसा येतो. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 2 बँकी ज्या खूप फास्ट पैसा टाकतात. जसं डीबीटीचं बटन दाबलं जातं तसा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. तर चला सविस्तर बघूया कोणत्या आहेत त्या 2 बँका. तर चला पहिली बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँक जर तुमची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कारण की तुम्हाला 2 ते 3 तासाच्या आत पैसा जमा दिसू शकतो. कारण की पोस्ट बँकेमध्ये खूप फास्ट पैसे येतो. कारण की ही बँकच गव्हर्नमेंटची आहे. दुसरी बँक आहे ग्रामीण बँक. जर तुमची ग्रामीण बँक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अत्यंत आनंदाची बातमी, एक मोठी आनंदाची बातमी ठरू शकते. कारण की या ज्या 2 बँके आहे या 2 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. लवकरात लवकर या 2 बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो. 2 ते 3 तासात त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. ज्यांचे हे 2 जिल्हे आहे आणि त्यांचे 2 अकाउंट या 2 बँकेमध्ये आहे. तर चला आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की जे 18 जिल्हे आहे या 18 जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना असा डाऊट आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी सांगू शकतो मी. तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. मग मी तुम्हाला सांगतो तुम्ही या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही. सविस्तर तुम्हाला समजून जाईल. पण त्यापूर्वी तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंट करणं आवश्यक आहे. आणि त्या कमेंटच्या थ्रू, त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो. तुम्हाला पैसा आज या 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये ठरवलं आहे की नाही आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्याच्या या 18 जिल्ह्याच्या टप्प्यामध्ये येतो की नाही येतो. सविस्तर माहिती तुम्हाला पुरवेल, सविस्तर माहिती तुम्हाला सांगेल. पण त्यापूर्वी तुम्हाला कमेंट करणं गरजेचे आहे. जर तुम्ही कमेंट केलं नाही तर
मला कळणार नाही कोणता जिल्हा आहे तुमचा आणि तुम्हाला कधी पैसे येणार आहे सविस्तर मला सांगता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला डाऊट असेल की तुम्हाला 18 जिल्ह्याच्या या यादीमध्ये या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी तुम्हाला सांगेल तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसा येणार की समोरच्या आठवड्यामध्ये पैसा येणार. सविस्तर माहिती तुम्हाला कमेंटच्या थ्रू कळून जाईल. त्यामुळे चिंता काय करू नका. 18 जिल्हे तर मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. पण जरी तुम्हाला डाऊट असला तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा, आम्ही तुम्हाला कळवू. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, जय